नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी आजच्या भागामध्ये खूप मोठं ट्विस्ट आलेलं आहे. ह्याच्यामध्ये धमाका मजेदार एपिसोड दाखवला गेला आहे. ह्याच्यामध्ये काय आहे की मैत्रिणी, ह्याच्यामध्ये सगळे काही गाण्याचा प्रोग्राम झाल्यानंतर बाबांनी अखेरकार इथे सावळीला गाताना पाहिलेलं असतं. सावळी ही म्हणते, बाबा तर आता पुढे गेलेले आहेत, तारा मॅडमचं पण गाणं झालेलं आहे, पण आता बाबा सगळ्यांना काही सांगतात की काय गाण्याचं सत्य. तोपर्यंत सारंग येतो. तोपर्यंत सारंग आल्यानंतर तिलोत्तमा म्हणते, अरे सारंग, तू तर कोकणात होतास ना, अचानक तू येण्याचं कारण काय आहे? सगळं काही व्यवस्थित आहे ना? सारंग म्हणतो, मॉम सगळं काही व्यवस्थित आहे, एवढी काही काळजी करू नको. तिथली काही लोक जरा बाहेर गेली आहेत, त्यासाठी मी माघारी आलो. तिथे काय करणार होतो, पण अगं सावळी कुठं आहे सांग ना. सावळीबरोबर जो काही कृत्य घडलेलं असतं रस्त्यामध्ये सगळ्यांना सांगतो. तेव्हा सगळेजणी काळजीमध्ये पडतात. इथे चंद्रकांत इथे आपला सावळीचा विचारामध्ये डुबलेला असतो. तोपर्यंत तिलोत्तमामध्ये काय झालं, एवढे तुम्ही टेन्शनमध्ये कसे काय आहात? चंद्रकांत म्हणतो, काही नाही, असंच. तोपर्यंत सावळी पुढे येते आणि जगन्नाथ ही सगळं काही प्रकार झाल्याबद्दल सावळीबद्दल हमला झाला होता हे जगन्नाथही ऐकत असतो. तोपर्यंत सगळे काही म्हणतात की सावळी, तुला काही झालं तर नाही ना? खास करून अमृता विचारते, अगं ती कोण लोक होती तुला माहिती आहे का? काय किडनॅप करायचं काय कारण आहे मागचं? इथे असं काही बोलत असताना अमृताला इथे चक्कर आल्यानंतर अमृता तिथेच खाली पडते. तोपर्यंत राजकुमार म्हणतो, अगं अमृता काय झालं, पटकन डॉक्टरांना बोलवा. असं काही बोलल्यानंतर आपल्या अमृताला पटकन घरी घेऊन जातात आणि डॉक्टरांना बोलवतात. डॉक्टरांना बोलवल्यानंतर डॉक्टर तिच्यावरती ट्रीटमेंट वगैरे करतात. सगळे काही इथे राजकुमार वगैरे सगळे मेंढे फॅमिली अमृताच्या रूमच्या समोर बाहेर उभे असतात. राजकुमार म्हणतो, अमृताला काय झालं काय माहीत, अचानक कशी चक्कर येऊन पडली. तो पण सारंग म्हणतो, अमृता वहिनी काही ट्रेसमध्ये तरी नाही येत ना? मागच्या वेळेस त्यांचा BP लो झाला होता त्याच्यामुळे. अरे सारंग, काही नाही येत असं, मला माहिती आहे ना, कारण आमच्या दोघांच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित चाललं आहे आणि ती खूप खुशी आहे. आतापर्यंत तिला एवढा आनंदात मी कधीही पाहिलं नव्हतं. तिलोत्तमा पटकन म्हणते, अरे आनंदात पाहण्यासारखं तिला तू आनंदामध्ये ठेवलं सुद्धा नव्हतं ना? ही अपेक्षा कधी तुझ्याकडून तिने केलीच नव्हती बिचारीने. राजकुमार म्हणतो, हो ठीक आहे, मला माझी चूक कळाली आहे. तोपर्यंत असं काही बोलल्यानंतर डॉक्टर बाहेर येतात म्हणतात की गुड न्यूज आहे असं राजकुमारला सांगतात. राजकुमारला काही ते समजत नाही. सावळी म्हणते, राजकुमार सर, तुम्हाला एक नवीन पाळणा आणावे लागणार आहे. आपल्यात एक गुड न्यूज आहे, छोटंसं बाळ येणार आहे, तुम्ही वडील होणार आहे. तोपर्यंत असं काही बोलल्यानंतर राजकुमार आनंदात त्याला डोळ्यातून अश्रू येतात. आनंद अश्रू म्हणतात ना तो प्रकार. आणि तो आतमध्ये बघायला इथे अमृताला जातो. त्याच्यामध्ये पूर्ण मेंढरे फॅमिली जाते. बाबा सावळीकडे पाहतात आणि मी म्हणतो की जराशी अमृताला भेटून येतो. पण सावळी म्हणते, बाबांनी कोणालाही काहीही सांगितलं नाही, ते एक बरं झालं, पण मला बाबांशी बोलणं केलंच पाहिजे, कारण त्यांनी माझं गाणं ऐकलं का नाही ते ऐकायचं आहे, त्यांच्या तोंडून ऐकून घ्यायचं आहे. तो पण सारंग म्हणतो, अगं सावळी, ती लोक कोण होती तुला माहिती आहे का? तोपर्यंत सावळी म्हणते, नाही सारंग सर, मला कसं माहीत असणार? सारंग म्हणतो, अगं मी देवाला सांगितलं आहे, त्याने सगळी काही इन्क्वायरी केल्यानंतर आपल्याला सगळं काही सत्य माहीतच पडेल ना, त्याच्या मागे कोण आहे. पण तुला माहिती आहे का, आपल्या घरामध्ये ही गुड न्यूज, ही आनंदाची बातमी खूप दिवसांनी आली आहे. आई किती आनंदात झाली आहे तुम्हाला माहिती आहे का? आणि इथे चंद्रकांत जरा विचारामध्येच बसलेला असतो. तिलोत्तमा एवढी आनंदात असते. तिलोत्तमा म्हणते, काय झालं, तुम्ही कोणता विचार करताय? चंद्रकांत म्हणतो, अगं तिलोत्तमा, ह्या गोष्टीला अजून 8-9 महिने आहेत, तोपर्यंत तू एवढा आनंद का करत आहेत? खूप दिवस आहेत त्याला. तिलोत्तमा म्हणते, हो तुमच्या मताने खूप दिवस आहेत, पण हे दिवस कसे निघून जातील लगेच सांगताही येणार नाहीत. खूप सारी तयारी करायची आहे. खूप आनंदाची बातमी आहे आपल्या घरामध्ये. चंद्रकांतच्या मनामध्ये येतं की सावळीच्या गाण्याचं सत्य तिलोत्तमाला सांगू का काय करू, हे चंद्रकांतच्या मनामध्ये एक दुविधा चाललेली असते. शेवटी चंद्रकांतला माहीत असतं की इथे सावळी गाते आणि तारा अजिबात तिला गाताही येत नाही. याच्या मागे काहीतरी मोठी घटना आहे, याच्या मागे काहीतरी रहस्य आहे. सावळी म्हणते, मी बाबांशी आज संध्याकाळी बोलते, त्याच्यानंतरच
सारंग सरांना या सगळ्या गोष्टीचं सत्य सांगणार आहे, कारण की किती दिवस मी सारंग सरांशी खोटं बोलू असं काही बोलल्यानंतर येणाऱ्या भागामध्ये खूप छान ट्विस्ट दाखवला गेला आहे की चंद्रकांत तुरंत मला सत्य सांगणार आणि सावळीही सारंगला सत्य लवकरात लवकर सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.